अरे हा तर ह्याच्या जॉबमध्ये खूप चांगलं करतोय, मी तर आहे तिथेच स्टक आहे गेली कितीतरी वर्ष. अरे तिला तर प्रमोशन मिळालं, माझं तर काहीच होत नाहीये. अरे ही तर नवीन कंपनीमध्ये जॉब करायला लागली, मी तर आहे तिथेच आहे. असे विचार तुमच्या पण मनात येतात का? हा व्हिडिओ जॉब करणाऱ्या त्या प्रत्येक व्यक्तीसाठी आहे की ज्यांना वाटतंय आपण कितीतरी वर्ष झालं अडकून पडलो एकाच रोलमध्ये आणि आपली ग्रोथच होत नाहीये. हे असं वाटणं खूप कॉमन आहे, कारण आपल्या आजूबाजूची लोकं, आपल्या एवढाच एक्सपिरियन्स असणारी लोकं पुढे जात असतात आणि आपल्याला असं वाटत असतं की आपण त्याच रोलमध्ये स्टक झालोय. मग आपल्यामध्ये काही कमी आहे का? आपण इतके डिझर्विंग असून आपल्याला का प्रमोशन मिळत नाही किंवा आपली ग्रोथ का होत नाही? आपण दुसऱ्या कंपनीमध्ये स्विच का नाही करू शकत? जर तुम्हालाही असं वाटत असेल तर सर्वात पहिल्यांदा ही गोष्ट लक्षात घ्या. प्रत्येकाच्या आयुष्याच्या टप्प्यातल्या रिस्पॉन्सिबिलिटीज वेगवेगळ्या असतात. प्रत्येकजण वेगवेगळ्या प्रकारच्या जबाबदाऱ्या घेऊन या जगामध्ये आलेलं असतं. कदाचित या टप्प्यावर तुम्ही नोकरीमध्ये पुढे नाही जाऊ शकत आहात, पण तुम्ही तुमच्या आयुष्यातल्या दुसऱ्या टप्प्यावर मे बी दुसऱ्यांपेक्षा पुढे असताल. मे बी त्या लोकांनी ते अचीव्ह नसेल केलेलं जे तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये अचीव्ह केलंय. त्यामुळे नोकरी हे काही सर्वस्व नाहीये. आपल्याला आयुष्य पण आहे. आयुष्य जगत जगत आपल्याला नोकरी करायची आहे. आणि सगळ्यात पहिल्यांदा तर आपण दुसऱ्यांची तुलना करणं सोडून दिलं पाहिजे. कंपॅरिझन ही सगळ्यात वाईट गोष्ट आहे, जी तुम्हाला अतिशय डिप्रेशनमध्ये सुद्धा टाकू शकते. त्याच्या विरुद्ध असा विचार करा, की तुमच्याकडे जॉब तरी आहे. कितीतरी लोकं उच्च शिक्षण घेऊन जॉब करण्यासाठी स्ट्रगल करतायत आजच्या जगात. त्यामुळे आयुष्याच्या ज्या टप्प्यावर तुम्ही आहात, त्या टप्प्यावर तुम्ही खूप सुखी आहात. तुम्हाला जे पाहिजे ते सगळं मिळालेलं आहे, असाच कायम विचार करत राहा. कारण कदाचित तुमचं आयुष्य, आत्ताचं जे आयुष्य आहे, ते दुसऱ्यांसाठी ड्रीम असू शकतं. ते तुम्हाला ॲडमायर करत असू शकतात आणि त्यांना असं वाटू शकतं, की यार हिची लाईफ किंवा ह्याची लाईफ किती चांगली आहे. आम्हाला अशी लाईफ मिळाली तर? कदाचित तुमच्यावर एखाद्या आजारी माणसाची जबाबदारी असेल. कदाचित तुम्ही लाईफच्या अशा फेजमधून जात असताल, ज्याच्याबद्दल कुणी विचारही करू शकत नाही. कदाचित जीवनातल्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अस्ताव्यस्त असतील, तरीही तुम्ही तुमची नोकरी सोडलेली नसेल. ज्यावेळेस लोकं नोकरी सोडून देण्याचा विचार करतात, तेव्हाही तुम्ही तग धरून राहिलेले असताल. त्यामुळे ही तुमच्यासाठी एक अचीव्हमेंटच आहे. आणि आज नाही तर उद्या तुम्हालाही तुमच्या नशिबातल्या गोष्टी मिळणारच आहेत. प्रत्येकाची वेळ लिहिलेली असते. प्रत्येकाची वेळ येणार आहे, हे लक्षात ठेवा. त्यामुळे बी हॅपी. ऑल्वेज बी ग्रेटफुल फॉर व्हॉट एव्हर यू आर हॅव्हिंग ऑलरेडी इन युअर लाईफ. कारण ते एखाद्यासाठी ड्रीम असू शकतं.